नागपूर शहरातील पाचपावली पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने गस्त घालत असताना एका संशयित 16 वर्षीय अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन वाहन चोरीचे मोठे गुन्हे उघडकीस आणले आहेत। मोतीबाग येथील शिवमंदिराजवळ हा मुलगा एक ॲक्टिवा गाडी घेऊन संशयास्पदरित्या वावरत असताना पोलिसांनी त्याला पकडले। त्याची झडती घेतली असता गाडीच्या पायदानावर 15 इंच लांबीचा धारदार लोखंडी चाकू आढळून आला। पोलिसांनी शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत 65,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। पोलिसांनी या अल्पवयीन मुलाची अधिक सखोल चौकशी केली असता त्याने तहसील आणि कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरल्याची कबुली दिली। आरोपीच्या ताब्यातून चोरीच्या एकूण 2 ॲक्टिवा गाड्या आणि गुन्ह्यात वापरलेला चाकू असा एकूण 1,15,300 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय। या कारवाईमुळे पाचपावली तहसील आणि कपिलनगर पोलीस ठाण्यांमधील एकूण 3 गुन्हे उघडकीस आले आहेत। ही कारवाई नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पाचपावलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिरुद्धपुरी, पोलीस निरीक्षक विवेक पडघण, उपनिरीक्षक रणजित माजगावकर आणि त्यांच्या पथकाने केली आहे। माननीय CP साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमची DV टीम पेट्रोलिंग करत असताना एक विधी संघर्षग्रस्त बालक हा एक 2 व्हीलर घेऊन फिरत असल्याची खबर मिळाली। त्यांना आमची DB पार्टी मुकेश यादव यांच्या टीमच्या पार्टीने त्यांना चौकशीसाठी थांबवलं असता त्याच्यापाशी एक चाकू आणि एक 2 व्हीलर वाहन होती। त्या 2 व्हीलर वाहनाची चौकशी आम्ही केली असता त्यानं त्याच्याबद्दल काय डॉक्युमेंट किंवा काहीच सादर केलं नाही। मग आणखी जास्त त्यापाशी चौकशी केली असताना ते वाहन कपिलनगर येथून चोरी गेल्याचे त्यांनी सांगितले। विधी संघर्ष बालकाकडून 2 मोटरसायकली आम्ही जप्त केलेल्या आहेत। त्यामध्ये एक तहसीलची आहे आणि एक कपिलनगरची आहे। त्याचप्रमाणे त्याकडे एक चाकू मिळाला, त्याची 425ची कारवाई केलेली आहे। त्याच्यावर ही कारवाई माननीय वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय CP साहेब, जॉईंट CP साहेब, रिजन मॅडम आणि DCP साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या DB पथकाचे मुकेश यादव, रवींद्र राऊत, सुशील रेवतकर, राजकुमार पाल, युनुस खान, अमित ठाकूर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे। विधी संघर्ष बालक हा मोजमस्ती करण्यासाठी हे चोरीकर्त्याला प्रथमदर्शनी आमच्या निर्देशन आलेलं आहे किंवा मोजमस्ती करण्यासाठी पैसे मिळवणे आणि मित्रांच्यावर फिरायला जाणे याच्यासाठी त्यानं चोरीचा उद्देश लक्षात आलेला आहे।